गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ संभाजीनगर यांच्या अंतर्गत गोदावरी महामंडळ विकास महामंडळाचे जे कार्यालय आहे ते स्थलांतरित करण्याच्या बाबत एक संबंधित मंत्री महोदयाने कुठल्या शासनाला विचारत न घेता, शासन निर्णय न घेता आपल्या अधिकारशाहीचा वापर करून ते कार्यालय स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतलेला असतो। वास्तविक पाहता संपादन विभागाच्या अंतर्गत एक 5 सिंचन विकास महामंडळे येतात। त्यामध्ये गोदावरी आणि कृष्णा हे 2 महामंडळ असे आहेत। त्या 2 महामंडळ या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय विखे पाटील यांच्या अखत्यारीत येतात आणि इतर 3 महामंडळ जे आहेत ते गिरीश महाजन मंत्री महोदय यांच्या अखत्यारीत येत असतात। वास्तविक पाहता तुम्ही ह्या विखे पाटलांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केला। शासनाची पूर्व परवानगी न घेता आपलं महामंडळ हे स्थलांतरित करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। ही चुकीच्या पद्धतीने हे महामंडळाचं जे कार्यालय आहे त्या अहिल्यानगर पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत नगर शहरामध्ये 1930 पासून ते कार्यालयाचे कार्यरत आहे। म्हणजे 100 वर्ष होऊन गेले त्या कार्यालयाला। आज 1/6/2026 पासून ते कार्यालय स्थलांतरित करण्याचा आदेश करण्यात आलेला आहे। याला कुठलाही शासकीय आपला कुठला याला निकष न लावता, काही न लावता, म्हणजे गरज नसताना आज या विभागाच्या अंतर्गत एक 8 तालुके येत असतात। त्यामध्ये अकोला, संगमनेर, राहता, राहुरी, नेवासा, तुमचं शेवगाव, पाथडी हे सगळे 8 तालुके येतात। आज अकोल्याच्या माणसाला जर एखाद्या नगर शहरामध्ये एखाद्या कामानिमित्त यायचं आणि इतर कामं घेत असताना गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयात जर जायचं असेल तर त्याला योग्य आहे। पण लोणी प्रवारासारख्या ठिकाणी एका कोपऱ्याला जर हे कार्यालय करून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं चुकीचं आहे। आज वास्तविक पाहिलं जर तुम्ही एखाद्या विभागाचं जर कार्यालय तुम्हाला ट्रान्सफर करायचं, स्थलांतरित करायचं, तर ते कार्यालय तिथं नवीन कार्यालय उभा करणं गरजेचं आहे। नवीन कार्यालय उभा केल्यानंतर तुम्ही कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान उभा करणं गरजेचं आहे। हे करोडो रुपयाचे यासाठी खर्च आहे। आज सरकार एक तर आर्थिक अडचणीत चाललंय। हे सरकार कॉन्ट्रॅक्टर लोकांना देण्यासाठी पैसे या सरकारकडे नाही आणि नवीन तुम्ही कार्यालय स्थलांतरित करणार, तिथं नवीन इमारती बांधणार, नवीन तिथं कर्मचाऱ्यांसाठी क्वार्टर बांधणार, हा एक प्रकार झाला। दुसरा प्रकार, जे कर्मचारी त्या कर्मचारी इथं असल्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय नगर शहरामध्ये वेगवेगळ्या कॉलेजांमध्ये, वेगवेगळ्या शाळेमध्ये त्यांची सोय असते, त्यांची पण गैरसोय होत असते। आणि हे सगळं होत असताना जे पहिलं जे कार्यालय, पहिलं त्या कार्यालयाची मोठी जागा आहे, ती जागा ओस पडणार आहे। ओस पडल्यानंतर काय होणार आहे, त्या जागेचं तिथं अतिक्रमण होणार आहे। पण अतिक्रमण झाली, ती जागा ओस पडली तर अतिक्रमण काढता येणार आहे। पण जर ती जागा तुम्ही एखाद्या खाजगी कंपनीच्या नावाने, एका खाजगी संस्थेच्या नावाने जर तुम्ही ती जागेची मागणी केली आणि ती जागा जर गिळंकृत केली, ती शासनाची करोडो रुपयाची जागा ती खाजगी कोणाच्या तरी एखाद्या संस्थेच्या घशात जाणार आहे। म्हणजे मला तर असं वाटतं हे कार्यालय स्थलांतरित करण्यामागं संबंधित मंत्री महोदयांचा तर हाच डाव आहे का ही जागा, इथलं कार्यालय तर आपल्या गावाकडे घेऊन जायचंच। गावाकडे घेऊन जाता असताना तिकडं गावाकडं पण कार्यालय गेलं पाहिजे आणि दुसऱ्या मार्गाने नगर सारख्या शहरात एक चांगल्या ठिकाणी असणारी प्रॉपर्टी आपली एखादी संस्था उभी करायची, त्या संस्थेच्या नावाने ठराव करायचा। कारण हे त्या विभागाचे मंत्री आहेत ना, ते करू शकतात ना। तुम्ही पाहिला असन श्रीरामपूरला आपल्या शेती महामंडळाची हजारो एकर जागा ZR2 कंपनीच्या नावाने ती जागा मागणी केली, दावोसला जाऊन करार पण केला। ज्यावेळेस आम्ही सगळी मागणी केली तिथे जिमी वल्सन नावाचा एक संबंधित व्यक्ती, तो प्रवारा शुगरला पण व्यवस्थापक म्हणून काम पाहतो, अनेक त्यांच्या संस्थांमध्ये काम पाहतो। अनेक लोक अशी आम्हाला एकत्रित दिसले आणि आम्ही ते शासनासमोर मांडलं, म्हणून ती जागा वाचली ना। कारण ती ZR2 कंपनी सुद्धा यांचीच होती। तसा सुद्धा याच्या मागे प्रकार असू शकतो की ही कार्यालय ट्रान्सफर करायचं, स्थलांतरित करायचे आणि ही हजारो कोटी रुपयाची जागा ही आपल्या कुठल्या तरी एखाद्या संस्थेच्या नावावर घ्यायची। या सगळा प्रकार आहे। आज वास्तविक पाहिलं तर या स्थलांतराला तर आमच्यासारख्या या लोकांचा तर विरोध आहेच,
कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. म्हणजे तुम्ही जिल्ह्याचं नाक सोडून तुम्ही दुसरीकडे घेऊन जायचं. आज वास्तविक पाहिलं तर तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करता आणि तुम्ही असे जर कार्यालय त्या भागा घेऊन चालले. मधल्या काळात NHIचं कार्यालय सुद्धा मी संबंधित गडकरी साहेबांना मधल्या काळात भेटलो. NHIचं ऑफिस जिल्ह्याच्या ठिकाणी अपेक्षित आहे का कुठे शिर्डीला अपेक्षित आहे, एखाद्या तालुक्याच्या प्लेसला जिल्ह्याच्या ठिकाणी ते कार्यालय पाहिजे. ते कार्यालय सुद्धा स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला. मी त्याबाबत संबंधित गडकरी साहेबांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की साहेब, जिल्ह्याचं ठिकाणी आणि नगर शहराच्या परिसरात, नगर जिल्ह्याच्या परिसरात मध्ये अजून काही त्या संबंधित विभागाची लेंथ शिल्लक आहे, अजून काही काम मंजूर होणार आहे, त्यामुळे ते कार्यालय सुद्धा नाही गेलं पाहिजे ही त्या ठिकाणी मी त्यांना सांगितलं. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना पण केल्या. आज मधल्या काळात आपला जिल्हा असा होता की त्या जिल्ह्यात मेडिकल कॉलेजच नव्हतं. मी ज्यावेळेस खासदार झाल्यानंतर अनेक वेळा संसदेमध्ये मागणी केली, मंत्री महोदयांना भेटलो, मेडिकल कॉलेज आपण मंजूर करून आणलं. मेडिकल कॉलेज मंजूर केल्यानंतर एक कमिटी बसली, त्यावर त्या ठिकाणी जागा फायनल करण्यासाठी कमिटी बसली. ती कमिटी यांनी आमच्या पदाचा गैरवापर करून त्या कमिटीला सांगितलं 3 जागा फायनल करा. कमिटीला 3 जागा फायनल कराव्या लागतात. त्यामध्ये अकोल्याची जागा फायनल केली, दुसरी जागा लोणी प्रवाराची जागा फायनल केली आणि तिसरी नगर तालुक्यातली एक जागा फायनल केली. आणि त्या जागामध्ये तुम्हाला सांगतो टेक्निकल अडचण, अकोल्याची जागा एकदम डोंगरातली दऱ्याखोऱ्यातली जागा, म्हणजे ती जागा त्या कमिटीला दाखवल्यानंतर कमिटीने सांगितली ही जागा अप्रूव्हच होत नाही. नगर तालुक्यातली जागा बघितल्यानंतर ती जागा आर्मीच्या अखत्यारीत येत होती, आर्मीवाल्यांच्या अखत्यारीत असल्यामुळे ती जागा सुद्धा कमिटीने सांगितली जागा बसत नाही. मग पर्यायी जागा कुठली फायनल केली होत होती, त्यांच्या गावाकडली जागा फायनल होत होती. ज्यावेळेस मला ही बातमी कळाल्यानंतर मी त्या कमिटीला शासन निर्णय दिला. नवीनच कलेक्टर आपले आशिया साहेब नवीन कलेक्टर आले, त्यांना मी सुद्धा शासन निर्णय दिला का सिव्हिल हॉस्पिटल, सरकारी हॉस्पिटल पासून 10 ते 15 किलोमीटरच्या जवळच आपलं मेडिकल कॉलेजला त्या ठिकाणी मंजुरी द्यावी लागते. त्यामुळे ते मेडिकल कॉलेज राहिलं. म्हणजे अशा अनेक आपल्या नगर शहराच्या काही डेव्हलपमेंटच्या गोष्टी तिकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातो. मध्ये आपल्या संरक्षण मंत्र्याला घेऊन येऊन त्या भागामध्ये एक कारखाना, जो आर्मीला दारुगोळा, डिफेन्स दारुगोळा बनवणारी जी कंपनी, ती कंपनी तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ज्यावेळेस फिरता त्यावेळेस आमच्या ढवळपुरीपासून तर राहुरीपर्यंत एक आर्मीच्या अखत्यारीतला एक काही लँड आहे, हजारो एकराची लँड आहे. त्या जमिनीवर तुम्ही तो कारखाना मंजूर करू शकत होते. राहुरी विद्यापीठाच्या अखत्यारीत काही अजून हजारो एकर जमीन आहे, त्या प्रॉपर्टीवर सुद्धा तुम्ही कारखाना टाकू शकत होते. म्हणजे तुम्ही फक्त आपल्या भागात काय नेता येईल, म्हणजे इतक्या संकुचित भावना तुम्ही पाहिलं असेल. या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वेळेस प्रधानमंत्री दोनदा आले, नरेंद्र मोदी साहेब, दोन्ही वेळेस तुमच्याच गावाकड, संरक्षण मंत्री आले तुमच्याच गावाकड, अमित शहा साहेब आले तुमच्याकडच, दुसरे कोणी मंत्री आले तर तुमच्याकडच. अरे तुम्ही ज्यावेळेस जिल्ह्याचे नेते म्हणून तुम्ही राज्यात फिरता ना, त्यावेळेस तुम्ही एकदा मोदी साहेब तुमच्याकडे आले तर दुसऱ्या वेळेस कर्जतला आणा, कर्जत जामखेडला, तिथं पण नियोजन करणारे नेते मंडळी आहेत ना. एकदा तिकडं आमच्या श्रीगोंद्याला आणला, तिथं बबनराव पाचपुते साहेब तुमच्याच पक्षाचे नेते, ते नियोजन करतील. पण आलं का फक्त आमच्या दारात, आम्हालाच काय अपेक्षित आहे जेवढं मिळेल तेवढं मिळालं पाहिजे. तुम्ही शिर्डी एअरपोर्टच्या बाबत तुम्हाला माहिती आहे का नाही मला सांगता येणार नाही. शिर्डी एअरपोर्ट ज्यावेळेस शिर्डीला झालं त्यावेळेस पिंपळगाव माळवीची लँड सुद्धा त्या ठिकाणी मिळाली असती आणि पिंपळगाव माळवीचा निर्णय पण झाला होता की तिथं एअरपोर्ट जर नगरच्या लगत जर ती एअरपोर्ट आला असतं तर नगरची आज आपली डेव्हलपमेंट झाली असती ना, नगरची ग्रोथ झाली असती. ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे आमचा व्हॅरडी तर मी आमदार असताना व्हॅरडीला थांबवली नाही, तर व्हॅरडी सुद्धा ट्रान्सफर करायचा निर्णय झालेला होता. त्यामुळं आमचा या गोष्टीला विरोध आहे. मी मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिलं, दोन्ही पण DCM ला पत्र दिलं, एक शिंदे साहेबांना दिलं, सुनीता ताईंना पण पत्र दिलं. जर पत्र देऊन यावर काय निर्णय होत नसेल, कर्मचाऱ्यांनी पण आंदोलन केलंय, पण आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून हे कुठल्याच परिस्थितीत माझ्या नगर शहरातलं ऑफिस मी त्या ठिकाणी जाऊन देणार नाही. कारण हा नगर शहराच्या अस्मितेचा विषय, माझ्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.
आज लाभधारक शेतकऱ्यांनी यायचं, नंतर कुठे एका बाजूला जायचं, या मागण्या आमच्या आहेत आज.